सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताईंनी ज्या चुका केल्या त्या आपण कुणीही करू नये यासाठी हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे। माझे नाव प्रमिला जाधव असे आहे। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत गेल्या 1 वर्ष झाली तशी स्वामी सेवेमध्ये आहे। माझ्या बाबतीत वेगळंच काही झालेलं आहे। मला अगोदर स्वामींनी प्रचिती दिली, त्यानंतर मी स्वामींच्या सेवेमध्ये अगोदर सुरुवातीला स्वामींच्या सेवेत माझी बहीण होती। ती खूप दिवसाची स्वामींची सेवा करायची, मलाही सांगायची, पण कधीही मी तिचं ऐकलं नाही आणि स्वामींची सेवा कधीच केली नाही। पण नकळतपणे स्वामी माझ्याकडून म्हणजे त्यांची सेवा करून घेत होते आणि माझे प्रश्न सोडवत होते। खूप मोठा अनुभव आला, त्यानंतर कळालं की ही सगळं स्वामींची प्रचिती आहे। माझ्या बहिणीची खूप मोठी इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती। मी स्वामी महाराजांचं नाही तर शंकर महाराजांची खूप निस्सीम भक्त होती। त्यांची खूप सेवा मी करत होती। मी त्यांना खूप मानते। त्यानंतर काय झालं ना की असेच खूप दिवस झाले आणि माझ्या बहिणीने मला तिला आलेला अनुभव सांगितला। माझ्या बहिणीने स्वामींचे सारामृतचे 108 स्वामीचरित्राचे पारायण केले। तिचा संकल्प होता की तिचं स्वतःचं घर व्हावं, त्यासाठी तिने हे करत होतं। ते खूप दिवसाचं घर बघत होते, पण त्यांचं काही काम होत नव्हतं। पैसे जर झाले तर त्यांना फ्लॅट आवडत नव्हता, फ्लॅट आवडला तर तो खूप महाग जात होता। त्यामुळे तिने स्वामींचे पारायण करायचे ठरवले आणि पारायण केले। ज्यावेळेस तिने स्वामींचे हे 108 पारायण केले ना, त्यावेळेस तिला खूप छान घर मिळाले आणि सर्व काही व्यवस्थित झालं। स्वामी कृपेने तिचे हे घर झालं। त्यामुळे तिने मला सांगितलं की मला खूप मोठा स्वामींचा हा अनुभव आला गं म्हणे, माझं खूप मोठं काम झालं असं ती मला म्हटली। आणि मग मलाही माझ्या मनातही कुठं आलं आपण ही करावं म्हणून। पण त्याआधीच काय झालं ना की मी म्हणजे टीचर आहे। मी टीचर असल्यामुळे मला काय फारशा काही सुट्ट्या नसतात। सुट्ट्या नसल्यामुळे मग मी काय ठरवलं की आपण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांनाही सुट्ट्या असतात आणि मग त्यामुळे म्हटलं माहेरी जावं, म्हणून मी माझ्या माहेरी गेले होते। माझं माहेर हे नाशिकच आहे। मग मी माझ्या माहेरी गेले आणि मग माझी मुलं आणि आम्ही 15 दिवस तिथेच राहिलो। खूप छान आमची सुट्टी गेली। त्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेण्यासाठी या म्हटलं, असं मी त्यांना म्हटलं। त्यावेळेस काय झालं ना की माझे मिस्टर आम्हाला घेण्यासाठी आले। मी त्यांना म्हटलं ऊन फार आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस होते ना, ऊन फार आहे, तुम्ही एक काम करा, सकाळी पहाटेच लवकर निघा म्हटलं आणि मग तुम्ही आम्हाला घेण्यासाठी या। मग ते बसमध्ये बसले। बसमध्ये बसल्यानंतर त्यांना खूप प्रचंड त्रास व्हायला लागला। त्यांना इतका प्रचंड भयानक त्रास होत होता ना की त्यांच्या छातीत खूप दुखत होतं आणि हातही त्यांचं असं हे करतं, पण त्यांनी कुणाला सांगितलंच नाही। त्यानंतर ते डायरेक्ट त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर मग तिथे जेवण वगैरे केलं आणि तिथे थोडा वेळ आराम केला, झोपले। तर त्यांनी झोपल्यानंतर झोपेतून उठले आणि माझ्या मिस्टरांना ही ड्रिंक घेण्याची सवय आहे, ही सर्वांना माहीत होतं। तर त्यांच्या बहिणीला, माझ्या नंदेला काय वाटलं की याने ड्रिंकच घेतलेली आहे, त्यामुळे हा असा करत आहे, कारण त्यांना उभा देखील राहता येत नव्हतं आणि त्यांनी पॅन्टही उलटी घातली। मग माझी नणंद म्हटली, अरे तू असं काय पॅन्ट घातली, आणि माझे त्यांना कंटिन्यू फोन चालूच होते। त्यावेळेस ते असं बोबडी वळल्यासारखं वेगळंच काही बोलत होते। मलाही वाटलं की यांनी ड्रिंक केलेली आहे। मी पण म्हटलं तुम्ही का बरं ड्रिंक केली, तर ते मला म्हटले, अगं मी खरंच ड्रिंक नाही केलेली, पण म्हणतात ना की जर एखादा माणूस एखादी गोष्ट करत असेल तर त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही। पण म्हटलं प्रत्येकजण असंच म्हणतो की मी पिलेलो नाही म्हणून, म्हटलं तुम्ही पिलेलेच आहात। आणि त्यांची बहीण देखील त्यांना असंच म्हटली।
त्यानंतर मग माझे नंदई आणि ते माझ्याकडे येण्यासाठी आले. मग त्यांच्या गाडीवरती ते आले, कारण ते म्हणते की आम्ही काही याला गाडी देऊ शकत नाही, कारण याची परिस्थिती ही खूप हे आहे म्हणे, याला उभा पण राहता येत नाही, हा कुठं पण गाडी ठोकून देईल म्हणे. त्यामुळे माझे नंदई त्यांना घेऊन आमच्याकडे येण्यासाठी निघाले. माझ्या मिस्टरांना अक्षरशः माझं भावाचं घर देखील येत नव्हतं, इतकं म्हणजे त्यांची परिस्थिती ही झाली होती. त्यांचं हात असं काम करत नव्हता, पाय उभा राहत नव्हते, थरथर काप होत होता, त्यांना खूप कसतरी होत होतं. आणि मग त्यांनी मला फोन केला की अगं म्हणजे याला सांगता येईना म्हणे घर कुठे आहे. मला वाटलं की यांनी एवढी ड्रिंक केली, म्हटलं की यांना अक्षरशः सांगतासुद्धा येईना. मला प्रचंड त्यांचा राग आला, इतका राग आला ना की बस, कोणी सासूरवाडीला येताना असं करतं का असं वाटलं. खूप मला हे झालं. ते तिथे आले तर माझी वहिनी काय म्हणते की त्यांना उभं राहता येत नाही, तुम्ही ताई त्यांना वरती घेऊन या. मग मी खाली गेले आणि खाली जाऊन मग त्यांना वरती घेऊन आले. मग त्यांना थंड पाणी वगैरे पिण्यासाठी दिलं आणि त्यांना म्हटलं की का हो तुम्ही का बरं ड्रिंक केली. तर ते म्हटले अगं मी लेकरांची शपथ घेतो, तुझी शपथ घेतो, मी अजिबात ड्रिंक केलेली नाही, मला त्रास होतोय, कसं तरी होऊ लागलंय. जेव्हा असं म्हटले ना तेव्हा मी खूप घाबरली आणि मग माझ्या भावाला फोन केला. तो बाहेर गेलेला होता की लवकर ये, आपल्याला यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. मग माझा भाऊ गाडीवरती, माझे नंदई आणि आम्ही रिक्षा केली आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलं, डॉक्टरांनी तिथे चेक केलं डॉक्टर की यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला अर्जंट न्यावं लागेल म्हणे, यांना अटॅकचा प्रकार झालेला आहे. असं म्हटल्यानंतर तर मी खूप घाबरली. मग माझे मिस्टर आम्ही सर्वजण पुन्हा मोठ्या हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी लगेच त्यांचे कपडे वगैरे काढले, त्यांना ECG वगैरे काढला आणि त्यांना सर्व मशनी वगैरे लावल्या. डॉक्टर म्हटले की यांना पॅरालिसिसचा खूप मोठा अटॅक येऊन गेला आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर मला तर खूप भीती वाटली, कारण त्यांचा एक पाय ते धरत नव्हते, हातही धरत नव्हते आणि तोंड देखील आता त्यांचं वाकडं झालं होतं, लाळही गळत होती. आता खूप मोठं संकट पुढं उभं राहिलं होतं आणि मी फक्त काय करत होती की देवा देवा म्हणत होती, देवा वाचवा, देवा वाचवा असं म्हणत होते. आणि तिथे एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती आणि शंकर महाराजांची मूर्ती होती. माझा भाऊ कसा म्हणतो की अगं ताई काय रडतेस, रडू नको, बघ ते प्रत्यक्षात इथे बसलेले आहे, दाजींना काही होणार नाही. ते असं म्हटलं. मग मी म्हटलं की शंकर महाराज तुम्हीच आता काहीतरी करा, माझ्या मिस्टरांना फक्त त्यांच्या पायावरती उभं राहू द्या आणि त्यांना व्यवस्थित बरं करा म्हटलं, की कारण माझे लेकरं हे खूप लहान आहे म्हटलं, मला कुणाचाही आधार नाही असं मी म्हणतच होती. आणि मग मी खूप रडत होती, माझ्या डोळ्यातून पाणी अक्षरशः थांबत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच होतो. त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलेलं होतं, कुणाचाच आधार नव्हता. त्याच वेळेस काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी मी अशी बाकडावरती बसलेली होती. ज्यावेळेस मी बाकडावरती बसली ना, तर बाकडावरती बसली आणि माझं हे चालूच होतं, रडणं चालूच होतं. तिथे ज्या फडची पुसतात ना त्या मावशी क्लिनिकच्या, त्या मावशी आल्या. त्या मावशी आल्यानंतर त्या खूप रागीट स्वभावाच्या होत्या, सर्वांना खूप बोलायच्या. पण त्यांनी काय केलं की फडची वगैरे निम्मी पुसली आणि त्या माझ्यापाशी आल्या आणि माझ्याजवळ बसल्या. तर म्हणे तुम्ही पेशंटच्या सोबत आलेले आहात का. तर मी म्हटलं हो ताई मी पेशंटच्या सोबत आलेले आहे. म्हणे कुठे आहे तुमचं पेशंट. म्हटलं ICU मध्ये आहे म्हटलं, खूप क्रिटिकल कंडिशन त्यांची डॉक्टरांनी. त्यावेळेस त्या ताई काय बोलल्या असेल, तर त्या ताई म्हटल्या की जर मिस्टरांना बरं वाटलं ना ताई, तुम्ही एकदा अक्कलकोटला नक्की जा म्हणणे, असं त्या म्हटल्या. तर मी म्हटलं हो, म्हणजे माझ्या मिस्टरांना जर बरं वाटलं ना तर मी अक्कलकोटला नक्की जाईल असं मी त्यांना म्हटली आणि त्या मावशी तिथून निघून गेल्या. त्यानंतर 2-3 दिवसातच माझ्या मिस्टरांना बरं वाटलं आणि त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये घेण्यात आलं. आणि मग मी देवाला म्हणत होती की फक्त त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा, कारण मी बाहेर जॉब करू की यांना बघू की मुलांचं बघू, कसं करू. खूप मोठी परिस्थिती माझ्या पुढे होती. आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीच त्यावेळेस माझं ऐकलं, कारण माझी ही स्वामींची प्रचिती होती माझ्यासाठी खूप मोठी. तर मग ते माझे मिस्टर पायावरती उभे राहिले, चालू लागले, बोलू लागले, सर्व व्यवस्थित आलं. 15 दिवसामध्येच माझे मिस्टर कामावरही जाऊ लागले. हा मोठा खूप. जेव्हा मी माझ्या बहिणीला सांगितलं त्यावेळेस ती म्हटली अगं त्या मावशी दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते, स्वामी आले होते आणि तुला त्यांनी अक्कलकोटला बोलवलं आहे, आता तरी स्वामींची सेवा कर असं ती मला म्हटली. मी म्हटलं हो गं, खूप मोठा अनुभव स्वामींनी सेवेत येण्याच्या अगोदरच दिला म्हटलं मला. तर मग मी काय केलं,
हे म्हटलं चला आता मी पण सेवा करते म्हटलं. आता मला पण म्हणजे माझं पण करायचं आहे. तुझी 108 स्वामीचरित्र पारायण केल्यानंतर तुझी इच्छा जशी स्वामींनी पूर्ण केली ना म्हटलं, तशी माझीही स्वामींनी पूर्ण करावी अशी माझी खूप इच्छा आहे म्हटलं. त्यासाठी मी सेवा करते म्हटलं. असं मी माझ्या बहिणीला म्हटले. मग मी स्वामींचा फोटो, त्यानंतर माळ, स्वामीचरित्र वगैरे सर्व घेऊन आली. आता मला पारायणाला सुरुवात करायची. मी संकल्प केला की मला खूप छान फ्लॅट मिळू द्या म्हटलं आणि लवकर माझ्या फ्लॅटचं काम होऊ द्या म्हटलं, असं मी स्वामींना म्हटली. आणि मग त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली. आता माझं काय होतं माहिती आहे का, मला असं वाटायचं की माझ्या बहिणीने 108 पारायण केले आणि तिचं घर झालं म्हणजे माझं पण होणार. म्हणजे स्वामींची सेवा केली की नक्की आपलं होतं. मी वाचायला लागली की लगेच माझ्या मनात यायचं की आता माझं घर होणार, स्वतःचं घर होणार, स्वामींचं आता स्वामी माझं हे करणारच. प्रत्येक वेळेस माझ्या मनात येत होतं, कारण मी करते आहे असं मला खूप मोठा अहंकार त्यावेळेस आलेला होता. मी त्यावेळेस करत होती, पण माझे 108 स्वामीचरित्र पारायण पूर्ण झाले, पण मला थोडा काहीही अनुभव आलेला नाही. 0 अनुभव आलेला होता. का बरं आला होता हे मला माहीत नाही. मग मी माझ्या बहिणीला म्हटलं, "का गं, तू तर म्हणती की 108 स्वामीचरित्र पारायण केलं, मला असा अनुभव आला आणि मला का बरं आला नाही, मी पण पारायण म्हटलं." असं मी माझ्या बहिणीला म्हटले. त्यावेळेस माझी बहीण म्हटली, "अगं, तू ज्यावेळेस पारायण केली ना त्यावेळेस तू स्वामींना आदेश करत होती म्हणे की माझं आता हे काम होणारच, माझं आता मी करते म्हणले होणारच. तुझ्यामध्ये खूप अहंकार होता म्हणे, तुझा श्रद्धा भाव काहीच नव्हता. ज्यावेळेस मी पारायण केले ना त्यावेळेस मी फळाची अपेक्षा स्वामींकडे अजिबात केलेली नव्हती. मी फक्त संकल्प केला आणि खूप श्रद्धेने भावाने मी हे पारायण केलं, एकाग्र मनाने हे पारायण स्वामींचे केले. त्यामुळे हा चमत्कार घडला होता." स्वामी म्हणतात म्हणे, चमत्कार म्हणजे काही नाही तर तुझा विश्वास जो असतो तो विश्वास आम्ही जातो त्यालाच तो चमत्कार असे म्हणते, असं स्वामी म्हणतात म्हणे. आणि तू फळाची अपेक्षा ठेवून आणि तुझ्यातला मीपणा तू जागा केला की मी करते आहे म्हणून आता होणार आहे, तर हे चुकीचं आहे म्हणे. त्यामुळे तुझी इच्छा ही पूर्ण झालेली नाही म्हणे. तू ही खूप मोठी चूक केली आहे. तू जर त्या जागी असं केलं असतं की स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात आणि त्यामुळे मी ही करत आहे आणि माझी इच्छा आहे की हे माझं घर व्हावं म्हणून स्वतःचं, त्यासाठी तुम्ही मला माझ्या मदतीला या आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या, अशी जर तू स्वामींना विनंती केली असती ना म्हणे, तर तुझं काम तिने मला इतकं समजून सांगितलं ना त्यावेळेस मलाही माझी चूक कळाली की खरंच मी खूप मोठी चुकले म्हटलं, स्वामी माझ्याकडून माफ करा. त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता स्वामींची सेवा करू लागले. मी कुठली सेवा करतो पण मी संकल्प केला नाही सेवा करायची, फक्त स्वामी तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही माझ्या आयुष्यात आता करणार आहात, माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या कृपेने घडणार आहे, असं मी भावना धरून स्वामींची सेवा करू लागले. स्वामींचे मी आता रोज पारायण करते, तारक मंत्र म्हणते, माळी जपते आणि या सेवेने खरंच स्वामी भक्तांनो आज मी सटाणा इथे राहते, पण तिथं न राहता माझं आता नाशिक येथे स्वतःचं घर झालं आहे, फक्त स्वामींच्या कृपेने. कुठल्याही प्रोसेसमध्ये कुठलीही अडचण न येता आम्ही लोन केला आणि जे पैसे साचलेले होते त्यामध्ये आमचं घर झालं. स्वामी भक्तांनो तुम्हाला हे घर होताना तुम्हाला सांगते तो माझा एक अनुभव की मला असं वाटायचं की माझं म्हणजे मी ट्युशन घेते मुलांचे इथे सटाणामध्ये, मी मुलांचे ट्युशन घेते, तर मला असं वाटायचं की इथे खूप छान म्हणजे मुलं येतात चालतं, तिथे गेल्यानंतर चालन की नाही, मग काय करायचं आता हप्ते तर भरायचे आहे, मुलांचं शिक्षण पण आहे, तर मग काय करायचं, थोडे दिवस इथेच राहायचं का, असं माझ्या मनामध्ये खूप प्रश्न येत होते. खूप म्हणजे असं वाटत होतं मला की काय करावं, कुठंच मार्ग सापडत नव्हता. फक्त स्वामींना विनंती केली की स्वामी काय करू, मला काहीच कळत नाही, मला फक्त मार्ग दाखवा. त्यानंतर मग काय झालं ना की असंच दुपारची वेळ होती, घरात कोणीच नव्हतं, मी दुपारची कामं आवरली आणि थोड्या वेळ झोपावं म्हटलं म्हणून झोपली. मला चांगली झोप लागली. त्यावेळेस काय झालं ना की एक असे सफारी घातलेले उंच असे बाबा आणि त्यांच्या हाताला एक मुलगी होती धरलेली आणि ते घेऊन आले तिला, तर ते काय म्हटले, दरवाजा वाजवला आणि मग मी दरवाजा उघडला की ते म्हटले की मुलीचं ॲडमिशन करायचं आहे तुमच्याकडे क्लाससाठी. तर मी म्हटलं हो करा ना. तर मग मी माझ्या क्लासविषयी त्यांना माहिती सांगू लागली की असं आहे, मी असं करते, असं शिकवते, ते सर्व काही त्यांना सांगू लागली. ज्यावेळेस सांगत होती मग ते बाबांनी म्हणजे माझं काहीच ऐकलं नाही आणि त्यांनी फक्त काय केलं, असं हात थोडासा वरती केला आणि म्हणे की नाशिक येथे ट्युशन चालतील.
नाशिकला ट्युशन खूप चालतील असं ते म्हटले आणि ते म्हणजे लगेच निघून गेले. मला जाग आली. म्हटलं बघा स्वामींनी मला सांगितलं, म्हटलं माझ्या मनात आलं की काय करावं कसं मला कळत नाही. तर स्वामींनी सांगितलं की नाशिक इथे चालतील. मग आम्ही निर्णय घेतला की आता नाशिक येथे सेटल व्हायचं आहे. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर मला प्रचिती स्वामींनी दिली. खरंच स्वामींची कृपा ही खूप आगाध आहे. असा मला आलेला हा स्वामींचा आत्तापर्यंतचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.